नमस्कार. आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळी मी चहासोबत शेव खाल्लेला आहे इथं आणि जे काल चिकन आणलेलं होतं ना, ते मी इथं गरम करून ठेवलेलं आहे. आणि आमच्या इथं ना एक हनुमान मंदिरची स्थापना झालेली आहे. तर 4-5 दिवसाचा प्रोग्राम होता आणि फायनली हा त्यांनी प्रसाद म्हणून सर्वांना बुंदी इथं वाटलेली आहे प्रत्येक घरोघरी. आणि मी ऑर्डर केलेले होते कॅमिसॉल्स. तर हा कॅमिसॉलचा सेट आहे. जवळपास 6 कॅमिसॉल आहे त्याच्यामध्ये. तर एखाद्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये आपण याला वापरू शकतो किंवा मग जीन्सवर सुद्धा आपण याला घालू शकतो. उन्हाळ्यामध्ये तर कम्फर्टेबलच आहे किंवा घरीसुद्धा आपण वापरू शकतो. तर खूप छान असे कलर आहे त्याच्यामध्ये. तर एक मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आहे. कपडा खूप छान आहे. घाम याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतो इझिली. मला तर हे खूप आवडलेले आहेत. त्यानंतर दुपारच्या वेळी ना पप्पा चाललेले होते राशन वगैरे आणण्यासाठी, म्हणजे तांदूळ आणायचे होते. तर मी आणि वेदू आणि विनूसुद्धा आम्ही तिघंही गेलो कारमधून त्यांच्यासोबत. तर कारमध्ये बसलो होतो थोडासा वेदूसाठी टाईमपास म्हणून. पहिल्यांदा गेलो मिलवरती, तिथून तांदूळ वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही पुढं एका शॉपमध्ये. तर विनूला ना एक काहीतरी खेळणं घ्यायचं होतं म्हणून तो गेला आहे. आता काय घेऊन येतो बघूया. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी खाल्लेली आहे भाकरी, चिकन आणि इथं आहे काकडी. आणि मम्मीने जे सांडगे घातलेले होते ना, तर ते छान असे सुकत आलेले आहेत आता. आणि मी माझ्या नवीन किचनसाठी ऑर्डर केलेला आहे हा ऑइल डिस्पेन्सर. तर 2 घेतलेले आहेत मी अशा प्रकारचे ऑइल डिस्पेन्सर. प्लास्टिकमध्ये आहेत हे. तर याला जो नायलॉनचा ब्रश आहे ना, तो असा अटॅच आहे. जसं दाखवलेला आहे तसा. तर हे येलो कलरमध्ये मला 2 भेटलेले आहेत. तर चपातीला किंवा पराठ्यांना पटकन तेल लावता यावं यासाठी याच्यामध्ये तेल भरून ठेवून मग हा ब्रश त्याच्यामध्ये पटकन बुडवून झटपट काम होतील म्हणून स्वयंपाक माझा इझी व्हावा म्हणून मी ऑर्डर केलेले आहेत. तर बघू आता याच्यामुळे काय फरक पडतो. पण दिसण्यासाठी हे खूप छान असे आहेत, क्यूट असे आहेत. तर हे आहेत 2 ऑइल डिस्पेन्सर आणि काही जास्त महागही नाहीत. खूप स्वस्त असे मला मिळालेले आहेत. नंतर मी ना एक ट्रिक पाहिलेली होती. बॉटलमध्ये पाण्यामध्ये कोथिंबीरचे देठ घालायचे आणि मग ती कोथिंबीर उगवते. तर हा एक्सपेरिमेंट करून पाहूया म्हणून मी इथं एक्सपेरिमेंट करण्यासाठी एक बॉटल कट करून घेतलेली आहे. आणि विनूचा ना हा रोजचा दंगा झालेला आहे. संध्याकाळच्या वेळी पाणी येतं आणि पाणी आल्यानंतर हा असा पाण्यामध्ये खेळत असतो. तर हा ग्लास आहे, याच्यामध्ये मी मिरचीचं बी घातलेलं आहे. थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आणि टेम्पो आला होता, तर इथं घेतलेली आहे भाजी, शेपूची भाजी आहे, कोथिंबीर आहे, वांगी आहेत. तर फ्रेश होती भाजी त्यामुळे घेतलेली आहे. आणखी विनू ज्या शॉपमध्ये गेला होता ना, तिथून ते हे बॅडमिंटन घेऊन आलेलं आहे. आणि दुपारी दिवसभर ना बाळातून वेळ मिळत नाही, त्यामुळे बाळ झोपल्यानंतर रात्री मी हा प्रयत्न माझा इथं केलेला आहे. तर कोथिंबीर व्यवस्थित क्लीन करून त्याचे देठ अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत. मुळं आहेत खाली आणि पाणी भरलेलं आहे. त्याच्यानंतर हे अशी कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये ना 1 चमचा साखर घालायला त्यांनी सांगितली होती. त्याप्रमाणे मी साखर घातलेली आहे, पांढरी साखर आपली. आणि अशा प्रकारे हे ठेवलेलं आहे. तर बघू याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो. तर असा काही दिवस गेला आहे आजचा माझा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.